लोकशाही आहे. आज आपले जुने आंबेडकर चळवळीचे कार्यकर्ते शिंदे भाऊ आमच्या सोबत आहेत आणि खूप म्हणजे लालबागचं खूप मार्गदर्शन त्यांच्याकडनं चळवळीचे एक सच्चा कार्यकर्ता BHPचं काम RPIचं काम सर्व जवळीने पाहिलेत अशा व्यक्ती जर आमच्या आज आजचा जो घराचा उपक्रम आहे त्याच्याबद्दल त्यांनी 2 शब्द मांडावे. बोला भाऊ. सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा. आज या ठिकाणी ज्या मुलांनी कित्येक वर्षापूर्वी हे पूर्वज आमच्या काळाने सुरू करायला हवे होते, काहीतरी कालांतरी त्याच्या डोक्यामध्ये त्यांचा विचार नसल्यामुळे तर अनेक आत्ताच्या पिढीने निर्माण झालेले हे तरुण तडफदार कार्यकर्ते जे आहेत त्यांनी हा संविधानात्मक कार्यक्रम आयोजित ह्या जनतेच्या हितासाठी जो आयोजित केला तो सर्व कुठल्या एका जातीचा नसून एका धर्माचा नसून तो सर्वभौम भारतीय नागरिक तत्त्वाचा अनुसरून आहे. तर ज्या ज्या गोष्टी लोकशाही पद्धतीने सांगितल्याप्रमाणे ज्या चुकीच्या घडतात त्या चुकीच्या घडू नये म्हणून तर हे संविधान आणि हे संविधान याचाच अर्थ आपल्याला कार्यक्रम करीत असताना लोकांपर्यंत संविधान हा शब्द सर्वांना माहिती आहे. जो उठतो तो म्हणतो संविधानावर. संविधान 395 कलमापर्यंतचा अभ्यास कुठल्याही समाजाने केलेला नसून त्या समाजावर एखादा अन्याय होतो त्यावेळेला न्याय मागण्याकरता तो या संविधानाचा उपयोग करण्याकरता आवाज उचलतो. तर त्यांनी ते संविधानात्मक कार्यक्रम करण्याकरता एक जाती एक न्याय असा न करणे तर त्यांच्यावर घडलेला अन्याय हा त्यांनी पटवून देऊन अनेक या संस्थेला भेट दिली पाहिजे. आणि या तरुण पोरांचं जे आता जे कार्यक्रम राबवला आहे तसंच मला त्यांना एक सूचना देऊ इच्छितो की त्यांनी हा अतिसुंदर हा पोकळीतून जो कार्यक्रम उभा केला आहे तर असा कार्यक्रम हा कुठेच घडत नाही आहे. संविधानात्मक कार्यक्रम हा कुठेही सांगितला जात नाही आहे. आपण अनेक ठिकाणी पाहतो की कुठल्याही एखाद्या माणसाला म्हणजे श्रेय देऊन त्याला मोठं करण्याबाबत संविधान त्याच्या पाठीशी लावणं आणि संविधानाचा उपयोग करून घेणं हेच तत्त्व जनतेने आजपर्यंत चालवत आलं. म्हणून जनतेवर जो अन्याय होतो आणि अन्याय जे सहन करतो आणि त्यातून आवाज का उचलला जात नाही तर त्या कलमा 370 कलमानुसार आपण 70% जर त्या लोकांना लोकशाही पद्धतीने जर विरोध केला, जो या देशाचा पंतप्रधान असो या तुम्ही निवडून दिलेला कोणता एखादा प्रतिनिधी असो किंवा सरकारी एखाद्या ऑफिसचा एक अधिकारी असो कर्मचारी असो तो या जनतेचा गुलाम आहे. या संविधानात्मक सांगितलं आहे की पूर्वी राजाच्या पोटातनं राणीच्या पोटातनं जन्म देणारा माणूस राजा होता. त्या सर्व राजेशाहीला संपवण्याचं काम या संविधानात आणि त्यावेळेचं जर तुम्ही पाहाल तर जो तो आपला धर्म सांगतो पण संविधानावर जर विचार केला की तो आपण जगतोय किती वर्ष आणि किती वर्षांनी आपल्या घरामध्ये मृत्यू होतो. हे संविधानाने दिलेलं दान हे प्रत्येकाच्या धर्मानुसार जातीनुसार माणसामध्ये पेरलं गेलेलं हे संविधान त्याच्यावर लोक ऑब्झर्व करतात की आज 90 वर्षाचा माणूस झाला तो कुठल्या अनेक समाजाचा असेल, कुठल्या जातीचा असेल, कुठल्या धर्माचा असेल, तो पूर्वीचा जो शिवाजी राजांच्या काळापूर्वीचा जो राज्यशाही होता त्या काळाचा तुम्ही अभ्यास करू शकता. जर संविधानाचा नाही करता तर संविधानाने आम्हाला दिलं आहे का आणि राजेशाहींनी आमच्यासाठी ठेवलं आहे का ह्या गोष्टीचा फरक. आम्ही खाली उतरवणारे तुम्ही एका बोटात हे संविधान. एक बोट म्हणजे संविधान, एक बोट म्हणजे सेशन, एक बोट म्हणजे न्याय, एक बोट म्हणजे सभा विचारणं आणि एक बोट म्हणजे न्याय मागणं. या बोटाची कलमाची निशाण म्हणजे संविधान. हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या सर्व जाती आणि धर्मासाठी करून ठेवलेले एक महाग्रंथ आणि ते महान ग्रंथ आपण धर्म बाजूला ठेवला तर आपल्याला पूर्ण आयुष्य या संविधानात्मक कायद्याच्या विरोधावर करावं लागतं हे प्रत्येक समाजाने लक्षात ठेवावं.
आणि हा कार्यक्रम ह्या तरुण पिढीने घेऊन चालत असतात काय, तर ह्यांच्याकडून काम कसं करून घ्यायचं, यांचे हात बळकट कसे केले पाहिजे. इथं जाती व्यवस्थेचा प्रश्न नसून तर सर्व वरच्या थराच्या पासून तर खालीपर्यंत जेवढी बी लोक आहेत त्यांच्यावर अन्याय होतो. ज्यांना काय सूचना असतील की बोपडी आपली अशी होणली पाहिजे, बोपडीत आपला असा प्रकल्प झाला पाहिजे, पुण्यामध्ये असा बदल घडला पाहिजे, तर अशा बदल हा संविधानातून बदल घडू शकतो आणि घडू आणू शकतात ही मुलं आहेत. आणि यांच्या पाठीशी ज्या वेळेला आपण ताकद देऊ, खऱ्या अर्थाने ह्या कार्यक्रमाला वाढवण्याचं घराघरापर्यंत आपल्याला माध्यमातून बोलायचं म्हणजे संविधान काय करू शकतं आणि संविधान काय घडू शकतं. तर या संविधानाचा आजच्या 26 जानेवारी दिनानिमित्त हा जो कार्यक्रम आयोजित इतका सुंदर केलेला आहे की या संविधानाचा अर्थ प्रत्येक समाजाच्या घटकांनी आपण घेतलाच पाहिजे, त्याचा समजून घेतलं पाहिजे की आपल्या घरामध्ये अन्याय होतो त्यावेळेला आपण संविधानानं जो कायदा वाचू त्या कायद्यातून आपली सुटका होऊ शकतो. संविधानाने सगळं काय करून ठेवलेलं आहे. देशाच्या राजाला सुद्धा संविधानाच्या अडचणीतच राहावं लागतं, आटोक्यात राहावं लागतं. जो मनाचा राज्य करेल त्याच्यावर 70% आवाज उचलला पाहिजे. 70% म्हणजे गुलाम नाही आहे. 70% आवाज उचलणं म्हणजे महानगरपालिका, नवनगरपालिका, ज्या पालिका सुधारगृह आहेत, ज्या लोकांच्या हिताच्या गोष्टी करण्यात येतात त्या नगरपालिका आपण तयार केलेल्या या संविधानात्मक एक गोष्टी आहे, एक संघटित, आणि त्याला आपण निवडून दिला जातो. हे संविधान असं सांगत नाही. दादा हो, तुम्ही एक लक्षात ठेवलं पाहिजे, संविधानाचा अर्थ आहे या संविधानाने दिलेला मताचा अधिकार राजेशाहीच्या टायमाला नसून या लोकशाहीच्या पद्धतीने बाबासाहेबांनी आमच्यासाठी ठेवलेला एक जिवंत ग्रंथ आहे. तर या ग्रंथाचा उपयोग सर्व थरावरती लोकांनी केला पाहिजे, त्याचा उपयोग केला पाहिजे आणि त्याची ताकद आजमवून पाहिजे. तुम्हाला आजमावता येत नसेल, तुम्ही एकटे पडला असाल तर नक्कीच आमच्या या संघटनेला तुम्ही सहकार्य मागा आणि प्रत्येकाच्या काही अडचणी असतील त्या या ठिकाणी फलक लावल्या जाईल आणि त्या फलकावरती जे जे अधिकारी लोक या संस्थेमधून काम करतात, जी संघटना आहे त्याच्यामध्ये काम करतील, ते लोकांना न्याय मिळवून देण्याकरता तुमचा 1 रुपयाचा मोलसुद्धा येणार नाही. परंतु या संविधानात्मक तुम्हाला न्याय मिळवून देण्याचं कार्य या मुलांनी हाती घेतलेलं आहे. हेच खरं संविधान की जी 4 माणसं तुमच्या मदतीला उभं राहण्याकरता, कारण यांच्या हातामध्ये संविधान आहे, डोक्यामध्ये कायदा आहे, त्या संविधानातले कायदे आणि घडलेले जेवढे ऑफिस आहे, जेवढे अधिकारी आहे, जेवढे काय आहे, कुठं काम करायचं, कसं करायचं, ते कसं करून घ्यायचं, ही अक्कल ह्या मुलांमध्ये आहे. तर ह्या मुलांना तुम्ही आजवून बघा. तर या बोपडीकरांमध्ये आपण जे सुरू केलेली जी हे सुरू केलेलं थोडक्यात म्हणजे सुरू, तर हे इथंच थांबणार नसून तुमच्या सहकार्याने हे वाढू शकतं आणि याला वाढवण्याकरता तुमचे हात, यांचे हात बळकट करण्याकरता सर्वांनी एकत्र येऊन या मुलांच्या पाठीशी उभा राहणं आणि बोपडीला सुसुंदर बनवण्याचं, पुणे शहराला सुसुंदर बनवण्यासाठी ह्या घटनेचा उपयोग करून राज्यघटनेचा कारभार या स्तरावरती सर्वांच्या घरापर्यंत, तळागाळापर्यंत न्याय मिळवून देण्याचं काम या संस्थेने आज हाती घेतलेलं आहे. तर यासाठी मी या संस्थेमध्ये जे बी पदाधिकारी आहे ज्यांनी हा कार्यक्रम राबवला आहे, या सर्वांना प्रथमतः धन्यवाद देतो. आणि तुम्ही हा इतका सुंदर कार्यक्रम असे 21 सालापासून करत आलेला आहात, तरी तुम्हाला ह्याचा मोबदला काही मिळत नाही आणि लोकांपर्यंत हे पोचवलं जात नाही. तर या मीडियाच्या माध्यमातून जे काही तुमच्यासमोर आम्ही जनतेसमोर ठेवलेलं आहे या मुलांमार्फत, त्या मुलांचा उपयोग करून घ्या. हे कुठे मोठे अधिकारी नाही आहेत, परंतु या संविधानाचे एक कट्टरपंथी लोक आहेत आणि या संविधानातला एकूण एक कायदा या घटकांना माहिती आहे आणि ते तुम्हाला न्याय मिळवून देण्याकरता मदत करण्याचं कार्य हातात घेतलेलं आहे. एवढंच मी बोलून माझे 2 शब्द संपवतो. जय भीम, जय बुद्ध, जय भारत. खूप धन्यवाद.